जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर खरं तर उष्ण तापमानासाठी जळगाव हे प्रसिद्ध आहे। मात्र सध्या जळगावमध्ये थंडीची लाट पसरलेली आहे। तापमान 10 अंशापेक्षा खाली घसरलेलं आहे आणि त्यामुळे खरं तर जळगावच्या या तिबेटियन स्वेटर बाजारामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एरवी या ठिकाणी मागील आठवड्यात जर पाहिलं तर कोणतेही ग्राहक नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मात्र गेल्या 4 दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढला आणि ग्राहक या ठिकाणी मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे वुलनचे आणि नायलॉनचे कपडे या ठिकाणी आहेत। थंडीपासून ऊब देणारे हे कपडे या ठिकाणी कपड्यांच्याच बाजारात नव्हे तर बाहेर जरी आपण गेलं तर अनेक ठिकाणी शेकोटे पेटलेल्या दिसतात, तर काही ठिकाणी गरम गुळाचा चहा घेऊन अनेक जण थंडी घालवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही ग्राहक आपल्यासोबत आहेत की जे या ठिकाणी थंडीचे कपडे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी कपडे खरेदी करायला आलेले आहात? आता थंडीची लाट अचानकच पसरलेली आहे आणि थंडी बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे अचानकच, तर कपडे घ्यायसाठी स्वेटर खरेदी करायसाठी आम्ही आलेलो आहोत आणि पूर्ण फॅमिलीच, मुलाला पण हस्बंडला आम्ही सगळेच खरेदी करायला आलो कारण की थंडी अचानकच वाढलेली आहे। हां, लहान मुलालाही छान ड्रेस घेतलेला दिसतोय तुम्ही, काय सांगशील? सांग बरं, तुला घ्यायचं ना स्वेटर? मुलाचा आपण ड्रेस बघू शकतो की अतिशय सुंदर असा ड्रेस किंवा थंडीचे कपडे घेतलेले आहेत। सगळ्या परिवाराला खरं तर आनंद झाल्याचं पाहायला मिळतं। थंडी हा आनंदाचा ऋतू आहे असं म्हटलं तर आपल्याला वावगं ठरणार नाही। अजूनही ग्राहक आहेत, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी अचानक थंडी वाढली, कसं आहे जळगावमध्ये ना का असं वर्षभर म्हणजे खूप गरम वातावरण असतं, पण आता 2 दिवसात एवढी थंडी वाढली अचानक, त्याच्यामुळे इथं खूप गर्दी झालेली आहे जेएस ग्राउंडमध्ये। आणि इथं छान म्हणजे स्वेटर घ्यायला आम्ही आलेलो आहे, मुलाला पण घ्यायला स्वेटर आलो आहे। आम्ही स्वतः सगळे फॅमिली सहित आलेलो आहे। मागच्या वेळेपेक्षा काही कपड्याच्या किमती स्वेटरमध्ये काही महाग झाले असं काही वाटतं? थोडंफार वाटते, पण त्याच्यामध्ये बदलाव पण आलेले दिसत आहे आणि क्वालिटी पण चांगली वाटते। हे तिबेटियनचे स्वेटर दुकान लागले आहे, आम्ही मागे पण इथूनच घेतलेले होते आणि सध्या पण इथे घ्यायला आलेलो आहे आणि छान वाटते। आनंद झाला स्वेटर वगैरे घेऊन, मुलाच्या चेहऱ्यावर दिसतोय, ताईंच्या हो हो हो, कारण का ते आवश्यकच आहे। थंडी तेवढी वाढली तर त्याच्यामुळे घ्यावंच लागते, आवश्यकता असल्यामुळे। थंडी वाढली, अचानक थंडी वाढली आणि म्हणून खरं तर स्वेटर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। मागील 4 दिवसांचा जर विचार केला तर या ठिकाणी मात्र प्रचंड पाऊस आणि उकाडा असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। अचानक तापमानात वाढ झाली आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या पद्धतीमध्ये स्वेटर खरेदीसाठी नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहे, मात्र दुसरीकडे अनेकांच्या सर्दी, खोकला, ताप या व्याधीमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र शेतीसाठी ही थंडी उपयोगाची राहणार आहे। चंद्रशेखर नेबे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।